हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कुळथाची जिलेबी. तर मग कुळीतमध्ये थोडीशी गहू मिक्स करून याचं पीठ बनवून आणलेलं आणि ह्या पिठासाठी आपण घेतलेला मसाला तर लसूण, मीठ, कोथिंबीर आणि शेंगदाणे. तर हे व्यवस्थित मिक्सरने बारीक करून घ्यायचे. तर तुम्ही याला काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. तर यामध्ये थोडीशी मिरची पण घ्यायची, हिरवी मिरची, ती पण बारीक करून पेस्ट करून घ्यायची आणि थोडासा मसाला पिठामध्ये मिक्स करायचा आणि थोडासा राहू द्यायचा. नंतर आपल्याला तेलामध्ये फोडणीसाठी तर पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर याला अशा प्रकारे याची जिलेबी बनवून घ्यायची. तर आमच्या शिवांशाला मॅगी पण बोलतो. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा आणि कशा पद्धतीने बनवता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज मी आमच्या गावाकडे आजी अशा पद्धतीने तर त्या पद्धतीने मी बनवते. त्यासाठी जिरे, मोहरी घ्यायची, कोथिंबीर टाकून घ्यायचं. यासाठी मी लाल तिखटचा मसाल्यांचा यूज केलेला नाही. तर आपण ही फक्त ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता जो राहिलेला मसाला होता आपला मिक्सरने तो मी टाकून घेतलेला आणि पाणी टाकून याला उकळवून द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी बनवलेली जिलेबी आहे तर ती टाकून घ्यायची. तर नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तुम्ही याला काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. त्याला चांगल्या प्रकारे शिजवल्यानंतर आपली रेडी झाली कुळथाची जिलेबी. तर अशा पद्धतीने आम्ही बनवत असतो. तर नक्की ट्राय करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.